मुंबई के चेंबूर स्थित कारुण्य महात्मा ज्योतिबा फुले एसआर एक गृह निर्माण संस्था को लेकर हाल ही में कुछ खबरें सामने आई थी, जिनमें बिल्डर की मनमानी और स्थानीय लोगों के विरोध की बात कही गई थी। लेकिन अब संस्था के चीफ प्रमोटर और स्थानीय नागरिकों ने प्रेस कॉन्फ्रेंस करके इन बातों का खंडन किया है। स्थानीय लोगों का कहना है कि संस्था में किसी प्रकार का आपसी विवाद नहीं है और विकास कार्य को लेकर सभी सदस्य एकजुट है। चीफ प्रमोटर ने मीडिया से बातचीत में कहा कि कुछ गलत असामाजिक तत्वों द्वारा भ्रम फैलाया जा रहा है, जबकि संस्था के लोग एक साथ मिलकर पुनर्विकास कार्य को आगे बढ़ाना चाहते हैं। न्यूज़ ब्यूरो मुंबई। सबको नमस्कार करना चाहता हूँ। माझे नाव जोसेफ स्वारेस आहे। मी चीफ प्रमोटर आहे कारुण्य महात्मा ज्योतिबा फुले कोऑपरेटिव्ह सोसायटी SRA नियोजित। हे RC मार्क फाईन आर्ट्स हॉलच्या पाठीमागे आमची वस्ती आहे, जिकडे आम्ही साधारण 80 लोक 80 घरं जे आहेत तिकडे उपस्थित आहेत। आणि आमचं जे कारुण्य महात्मा फुले जे सोसायटी आहे ते SRA डेव्हलपमेंटसाठी प्रकल्पासाठी आमचं म्हणजे काम चालू आहे। पण एकत्रित आरोप होतोय की गेल्या 15 वर्षापासून हा प्रोजेक्ट रखडलेला आहे आणि बिल्डर आपली मनमानी करतो असंही सांगण्यात येतं, पण विकास काय होत नाही असं त्यांचं म्हणणं। हे जे काही घडलं 2 दिवसापूर्वी जे आम्ही पण बघितलंय ते त्याच्यामध्ये पूर्णपणे खोटं बोललं गेलंय। त्याच्यामध्ये काही खरं नाहीये। म्हणजे आता असं झालंय की लोक म्हणतात की साधारण 17 वर्ष झालंय, पण असं अजिबात खोटं आहे। ते आमच्याकडे पूर्ण पुरावा आहेत। लोकांना माहिती पडायला पाहिजे की तुमचं डेव्हलपमेंट एग्रीमेंट कधी झालं होतं डेव्हलपर बरोबर। आता हे डेव्हलपमेंट एग्रीमेंट जे आहे साधारण 2013 जून मध्ये झालं आणि 2014 मध्ये मी काम चालू केलं होतं। 2014 मध्ये ते पूर्ण डेव्हलपमेंट एग्रीमेंट पॉवर ऑफ अटॉर्नी जे सोसायटीने जनरल बॉडी मीटिंगने डेव्हलपरला नियुक्त केलं होतं ते पूर्ण डॉक्युमेंट आमच्याकडे आहे। आणि साधारण आता आजच्या वर्षी एक 12 वर्ष झालं आहे। त्याच्यामध्ये 2016 मध्ये SRA ने आम्हाला LOI दिलं होतं, सँक्शन LOI दिलं होतं। पण त्यावेळी काय झालं, काय ती 87 सोसायटीजचं फाईल जी आहे ते SRA मध्ये होल्ड केलं गेलं होतं 2017 मध्ये। आणि अँटी करप्शन ब्युरो आणि हाय पॉवर कमिटी हे कमिटीमध्ये हे 87 फाईल 87 फाईल जी आहेत ते होल्ड केलं गेलं होतं। आणि ते 87 फाईल मध्ये कारुण्य महात्मा ज्योतिबा फुले त्यांचं पण फाईल त्याच्यामध्ये उपस्थित होतं। आणि हे पूर्ण फाईल साधारण 2-3 वर्ष रिझर्वेशन मध्ये अँटी करप्शन ब्युरोचं जे चौकशी चालू होते त्यामुळे 2-3 वर्ष काहीच काम झालेलं नाही। ते एक मुद्दा होता। दुसरा मुद्दा असा आहे की आमच्या सोसायटीमध्ये 4 CTS नंबर आहेत। एक 518 जे एज्युकेशन रिझर्वेशन स्कूल रिझर्वेशन आहे, 533 534 हे 2 CTS नंबर जे आहे ते BDS गव्हर्नमेंट सोसायटी बाजू संस्था आहे त्यांच्या नावावर आहे। तरी सुद्धा 533 मोठा प्लॉट जे आहे ते स्लम डेव्हलपमेंट झालेलं आहे आणि गॅझेट स्लम म्हणून ते ठराव झालेला आहे। सो बेसिकली हे 3 प्लॉट। चौथा प्लॉट जे आहे ते 538 ते PWD चा प्लॉट आहे। आणि हे 4 CTS प्लॉट मध्ये कारुण्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे साधारण एक 78 घरं जे आहे हे तिकडे व्यवस्थित आहेत। आता 2016 मध्ये LOI आल्यानंतर हे 2-3 वर्ष जे SRA मध्ये जे काही प्रॉब्लेम झाले होते ते 87 फाईल्स मुळे आणि हे पूर्ण प्रोजेक्ट पुढे जाता आलं नाही। हे टेक्निकल कारणामुळे ते 2-3 वर्ष ते अडकलं होतं पूर्ण काम। आणि मग LOI आल्यानंतर बेसिकली आम्ही हे मुद्दा डिपार्टमेंटकडे घेऊन गेलो होतो आम्ही की कसं याला पुढे करायचं म्हणून। आता प्रॉब्लेम असा आहे की 518 जे आहे ते एज्युकेशन स्कूल एज्युकेशन मध्ये रिझर्व झालं होतं। त्यामुळे बेसिकली आम्हाला त्या पर्टिक्युलर प्लॉटमध्ये साधारण 8-10 घरं जी आहेत त्यांना परवानगी दिलं नव्हतं, कारण ते स्कूल रिझर्वेशन आहे आणि SRA आणि NCGN कडे ते अथॉरिटी नव्हतं की ते रिझर्वेशन चेंज करायसाठी। तर ते मोठा मुद्दा ते होतंय। आणि मग त्याच्यानंतर 538 जे PWD चा प्लॉट होतं, PWD चा प्लॉट रिझर्वेशन असल्यामुळे 3 वर्ष साधारण जे आहे त्या NOC साठी PWD NOC साठी आम्ही ते काम पुढे करू शकलो नाही। आणि त्याच्या मध्यंतर सुद्धा आमचं Annexure 2 जे आहे Annexure 2 ऑफ डेप्युटी कलेक्टर ते पण सर्वसाधारण पूर्ण झालेलं आहे। आणि साधारण 95% लोक जे आहेत ते पात्र झालेले आहेत। मी तुम्हाला सांगू शकतो तुम्ही कुठलाही SRA प्रकल्पामध्ये तुम्ही बघा आणि इनिशियल स्टेज मध्ये आपल्याकडे LOI पण नाही IOD पण नाही, पण ते इनिशियल स्टेज मध्ये आमचं जे Annexure 2 जे आहे Annexure 2 मध्ये 90% जास्त लोक जे आहेत ते पात्र झालेले आहेत। ओके, आता राहिला 518
ते एज्युकेशन ते रिझर्वेशन मुळे आम्ही मग DCP 2034 त्याच्यामध्ये आम्ही कंप्लेंट टाकलं, डेव्हलपरने कंप्लेंट टाकलं, सोसायटीने कंप्लेंट टाकलं आणि हाय पॉवर कमिटी IAS ऑफिसर मिस्टर चॅटर्जी जे होते, गौतम चॅटर्जी, त्यांच्या अंडर ते हाय पॉवर कमिटी फॉर्म झालं होतं. आम्ही त्यांच्याकडे जाऊन कंप्लेंट झाल्यानंतर हाय पॉवर कमिटीचं हिअरिंग झालं होतं. हिअरिंग झाल्यानंतर 518 ते एज्युकेशन रिझर्वेशन होतं, स्कूल रिझर्वेशन होतं, ते काढलं गेलं होतं आणि मग ते आम्हाला परवानगी दिलं गेलं होतं की ते आपण SRA आपण करू शकतो म्हणून. त्याच्यानंतर 538 जे आहे PWD ते साधारण 3 वर्ष आम्ही ते NOC साठी पुन्हा पेपरवर्क आमच्याकडे आहे आणि पण शेवटला असं झालं की ते म्हणतायत की आम्ही ते NOC तुम्हाला देऊ शकत नाही. तर डेव्हलपरने आणि कमिटीने असा निर्णय घेतला की आपण 538 जे आहे ते आपण त्याला सोडायचं, त्याला ते तेवढं प्लॉट जे आहे ते कारवाड करायचं, कारवाड करून आपण बाकीचा प्रकल्प SRA प्रकल्प जे आहे ते करायचा. आता तुम्ही इनिशियली बघितलात ना तर 1921 स्क्वेअर मीटरची जागा आहे ते. ओके, 538 तिकडून निघून गेलं. 518 स्कूल रिझर्वेशन जे आहे ते स्कूल रिझर्वेशन मध्ये परत ते रिझर्वेशन लागू झालं 2021 मध्ये. MCGM ने परत जे काढलं होतं रिझर्वेशन ते परत त्याच्यामध्ये रिझर्वेशन आलं. ते आल्यामुळे बेसिकली आम्हाला आता एज्युकेशन डिपार्टमेंटला आम्हाला 3 माले जे आहेत ते स्कूल बनवून त्यांना सेपरेट एंट्रन्स वगैरे देऊन ते करावं लागलं. म्हणजे तेवढं FSI पण डेव्हलपरचं कमी झालं आणि आम्ही प्लॅन मध्ये स्कूल रिझर्वेशन मध्ये त्यांचं स्कूलचं जे काही त्यांचं रिक्वायरमेंट आहे ते आम्ही ते प्लॅन मध्ये दिलं. 538 जे आहे ते PWD NOC न मिळता आम्ही ते कारवर्ड करून ते सेपरेट केलं आणि आता डेव्हलपर किती राहिलं 700 स्क्वेअर मीटर. 700 स्क्वेअर मीटर मध्ये 80 घर बसवायचं आहे आणि सेल कंपोनंट ते कसं करणार. तरी सुद्धा हा डेव्हलपर आम्हाला पूर्णपणे पाठिंबा देऊन तो बोलला की काही पण असू दे, व्हॉट एव्हर एरिया दॅट आय विल गेट, त्या एरियामध्ये मी पहिलं स्लम रिहॅबिलिटेशन ते पहिलं मी पूर्ण करणार आणि बाकीचं काम मी नंतर पूर्ण करणार. आता हे पूर्ण जे प्रकल्प आहे, आता याच्यामध्ये आमचा तुम्ही सांगा डेव्हलपरचा काय इश्यू आहे आणि कमिटीचा काय इश्यू आहे. आता हे सरकारचा इश्यू आहे ना, शासन इश्यू आहे. आता बेसिकली कसं आहे की लँड कलेक्टरचं आहे आणि लँड कलेक्टरचं असल्यामुळे NOC जे आहे ते शासनाकडून आपल्याकडे NOC यायला पाहिजे. आता शासनाकडे NOC नसल्यामुळे 2.8चं जे आणि 4 लँड जे आहे 518, 33, 34 आणि 38 हे LOI 2021 मध्ये LOI आलं. 2021 मध्ये नोव्हेंबर 2021 मध्ये आम्हाला LOI आलं. LOI आल्यानंतर डेव्हलपरने 4 लँडचं जे प्रीमियम पण त्यांनी भरलं, ते पूर्ण अमाऊंट भरलं. एवढं सर्व त्यांनी काम केलं. पण फायनली आता काय, जोपर्यंत शासन जे आहे ते आम्हाला NOC देत नाहीये, 2.8चं जे NOC आहे ते आम्हाला देत नाहीये, बिल्डेबल एरिया आणि रिझर्वेशन जे आहे ते काढत नाहीये तोपर्यंत, आणि त्याच्यानंतर ते पूर्ण झाल्यानंतर NOC आल्यानंतर मग जे आम्हाला LOI दिलं आहे ते कंडिशनल LOI होतं, ते रिवाइज्ड LOI ते द्यायला पाहिजे आणि IO द्यायला पाहिजे. हे 2 डॉक्युमेंट तुम्ही उद्या द्या आम्हाला. डेव्हलपरची पूर्ण तयारी आहे. विदिन 1 डे विल स्टार्ट द वर्क. आम्ही काम चालू करू. डेव्हलपरचं कुठेही काही चुकलेलं नाही, त्याचा काही डिले झालेला नाही. हे बेसिकली जे पॉलिसीज जे आहे त्या पॉलिसीज जे अडथळा आम्ही फेस करतो, आज लोक फेस करतायत, त्याच्यामुळे आम्हाला त्रास आहे. तुम्ही शासनाकडनं आम्हाला एकदा NOC आलं आम्ही इमिजिएटली पूर्ण काम चालू करू. कमिटीची किती मीटिंग झाल्या आणि तुम्ही किती लोकांना घेऊन मीटिंग केली आणि हे सर्व घोषणा केली आणि किती लोक आपल्याबरोबर सहभागी आहेत आणि किती लोक आपल्या सोबत आहेत. सर, हे माझं डायरी आहे ना, तुम्ही माईक ठेवलं आहेत ना, हे डायरी म्हणजे 2017 पासून 2026 याच्यामध्ये पूर्ण मिनिट्स ऑफ मीटिंग आहे साहेब. मी तुम्हाला एव्हिडन्स देतो. आणि हे लोक जे विरोध करतायत ना ते सर्व साईन केलेलं आहे त्याच्यामध्ये. एव्हरी मंथ मी चीफ प्रमोटर असल्यामुळे एव्हरी मंथ आमचं मीटिंग होतो आणि चेक करू शकता. हे मीटिंग याच्यामध्ये त्यांचं सिग्नेचर आहे आणि आम्ही डेव्हलपरला पण इन्व्हॉल्व करतो. तो पण आमच्या मीटिंग मध्ये येतो. तो पण रजिस्टर सोसायटीचा आहे पण तो पण सही करतो सर. एव्हरी मंथ दर इज अ मीटिंग गोइंग ऑन. आणि आता सध्या जे आहे साधारण 90% लोक जे आमच्या बरोबर आहे सर, 90% लोक जे आमच्या बरोबर आहे. पण असाही आरोप आहे की तुमच्याबरोबर फक्त 20 लोक आहेत आणि बाकी आता त्यांच्याबरोबर जास्त आहेत, म्हणून आता ते नवीन कमिटी फॉर्म करतायत आणि तुमच्याबरोबर कमी लोक असल्यामुळे. सर, आमची कमिटी आहे ना हे लीगल कमिटी आहे. हे शासनाकडून फर्स्ट ऑफिसर जे आहे सहकारी संस्था अनुबंध, एक मिनिट मी आन्सर वन बाय वन एक आन्सर करतो. आता हे जे आहे हे SRA पेपर आहे सर. आणि आमचं जे आता राजेश हिरे, चंद्रकांत पेडेकर, अक्का घारगे हे बेसिकली आम्ही प्रमोटर्स आहोत आणि आमचं नाव इकडे याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे सर. आणि हे पूर्ण बेसिकली पेपरमध्ये ऍड वगैरे देऊन हे जनरल बॉडीमध्ये इलेक्टेड बॉडी आहे. हे इलेक्टेड बॉडी जनरल बॉडी नाही केलं. मला काही प्रॉब्लेम नाही सर. उद्या जनरल बॉडी तुम्ही ठेवा. जनरल बॉडी बोलणार की कमिटी आम्हाला नकोय,
वी विल स्टेप डाऊन, देयर इज नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आणि हे 2-3 लोक जे आहेत त्यांचे काय, आता तुम्ही जे लास्ट टाइम जे तुम्ही त्यांचं ते प्रेस कॉन्फरन्स घेतलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही मला सांगा सर, तुम्हाला मी फोटोमध्ये दाखवतो त्याच्यामध्ये किती मेंबर्स आहेत. जे बोलणारे लोक आहेत ना त्यांचं घरं पण नाही तिकडे, त्यांचं मेंबर पण नाही आहेत ते, आणि ते बोलतात तिकडे ज्यांचं मेंबरशिप पण नाही. आता NHA 2 मध्ये 78 नावं आहेत ना, ते मेंबर आहेत. म्हणजे सरकारने SRA त्यांना घर दिलेलं आहे आणि NHA 2 त्यांचं नाव आहे, म्हणजे ते लिगल ओनर्स आहेत ते हटमेंटचं. आता हे लोक ज्या दिवस बोलत होते त्याच्यामध्ये किती लोक मेंबर आहेत मला सांगा सर. आणि तुम्ही हा सर और इतने सालों से आप लोग सभी लोगों को लेकर चल रहे हैं और आपका हमारा बिल्कुल आपके साथ, तो आगे भी क्या आपका क्या कहना चाहिए, कब तक इस सोसाइटी का काम सर, जैसे मैंने आपको पहले भी कहा सर, जो लिमिटेशंस है ना, डेवलपर का रोल जो है वो कर रहा है, और उसके बारे में हमको किसको भी तकलीफ नहीं. यहाँ पर लोग बैठे हैं सर. सर 4 साल से लोग बाहर, अभी लोग बोलते हैं कि वहां का जो घर का कंडीशन खराब है. डेवलपर ने 4 साल पहले बोला था कि अगर आपका घर का प्रॉब्लम्स है, अगर आपको लगता है कि आपका घर धोखादायक है, अगर आपको आपके प्रॉपर्टी और लाइफ के लिए कुछ सुरक्षा नहीं है, तो आप इमीडिएटली घर खाली कर सकते हो, मैं उसी दिन से रेंट चालू करूंगा. अभी यहाँ पर लोग जो बैठे हैं ना सर, इन लोग 5 साल से रेंट दे रहे हैं और 1 महीना भी डिफॉल्ट नहीं हो गया सर इनको. जो लोग हैं यहाँ पर आप इनको पूछ सकते हो, 5 साल से भाड़ा दे रहा है. अभी जिसको नहीं जाना है छोड़ के, तो हमको उसको घर से खींच नहीं सकते ना सर. लेकिन आपकी तुमच्या कमिटीमध्ये खजिनदार नाहीये, उपाध्यक्ष नाहीये असं एकंदरीत सांगण्यात येते. मग हे फक्त अध्यक्ष जो आहे तोच सही करतो आणि तोच निर्णय घेतो सर. असंही म्हटलं जातं. एक मिनिट नाही. आता हे तुम्हाला मिनिट्स बुक आहे ना सर, हे सरकारचं आहे ना, हे सरकारचं आहे. इलेक्शन झालं आमचं, हे इलेक्शन झालंय. ओके, आता याच्यामध्ये कसं आहे, आता हे नावं बघा सर, हे प्रवर्तकाचं नाव आहे, एक मुख्य प्रवर्तक आणि बाकी 10 जे आहे ते इतर प्रवर्तक. आता मी चीफ आहे, मला इलेक्ट केलंय जनरल बॉडी, मला 100% युनानिमस मला इलेक्ट केलंय. आता याच्यामध्ये पोस्टिंग नाही ना, कसं आहे माहिती तुम्हाला सांगतो मी. आता SRA प्रकल्पामध्ये स्टार्टिंग एक प्रमोटर असतो, चीफ प्रमोटर असतो आणि बाकी इतर प्रमोटर असतात. हे लिस्ट आहे, हे सरकारचं आहे. हे फर्स्ट क्लास ऑफिसर जे आहे धनराज पिल्ला आहे, यांचं पुन्हा डॉक्युमेंटेशन, त्यांचा सिग्नेचर आहे याच्यावरती, हे बघा साईन आहे. आता हा काय म्हणतो बघा, तुम्हाला सांगतो मी. संस्थेच्या प्रस्तावावर सह्या करण्यासाठी फक्त मुख्य प्रवर्तक यांना अधिकार देणे सर. हे बघा इकडे लिहिलेलं आहे. आणि हे प्रकार जे आहे हे ठराव कोणी मान्य, ठराव नंबर 4, ठराव करण्यात येतो नियोजित संस्थेच्या नोंदणी प्रस्तावावर सह्या करण्यासाठी मुख्य प्रवर्तक श्री जोसेफ F. स्वारेस यांचे नावास सर्वानुमतेने मंजुरी देण्यात येऊन ठराव सर्वानुमतेने मंजूर करण्यात आला. सूचक श्री रमाकांत कोंडू पवार, अनुमोदक श्री रामचंद्र शंकर वाणी, ते आहेत सर इकडे. तर आता कम्युनिकेशन जे आहे ना ते सरकारने, SRA रूल्स आहे की चीफ प्रमोटरला करायला पाहिजे. आता राहिला विषय सर, प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेझरर, हे कधी होतंय, एकदा संस्था रजिस्टर झाल्यानंतर मग ते होतं ना सर. ते एकदा संस्था रजिस्टर झालं नंतर मग ते पूर्ण ऑफिस मध्ये येतं. आता नाही, आता सध्या ही लोक काम करतात. कार्यकर्ता कोण आहे, मुख्य प्रवर्तक आणि हे प्रवर्तक. आपण एकंदरीत 13-2ची नोटीस देण्यात आलेली आहे बिल्डरला, त्याबाबत आपलं काय म्हणणं, का देण्यात आली सर? जेव्हा हिअरिंग होती ना 24ला, हिअरिंग जेव्हा होती आम्हाला माहित नव्हते. आणि जेव्हा आम्ही तिकडे पोहोचलो, डेव्हलपर होता, मी होतो आणि हे बाकीचे जे ऑपोजिशन मेंबर होते ते सर्व तिकडे होते, पोहोचले होते. त्यावेळी एम वेस्ट मध्ये जेवढं पण SRA प्रकल्प चालू आहे त्यांचं जे काही अडथळा आहे, प्रॉब्लेम्स आहे, ते तुम्हाला ते बेसिकली त्या हिअरिंग मध्ये तुम्ही येऊन बोलू शकता. तर आमच्या कारुण्य महात्मा ज्योतिबा फुले याच्या व्यतिरिक्त साधारण 4-5 अजून सोसायटी आले होते सर. आणि आम्ही 3ऱ्या नंबरवर होतो, वी वर ऑन नंबर 3. 3ऱ्या नंबरवर आम्हाला कॉल केलं गेलं होतं. तेव्हा आमच्या शीटमध्ये ना सर ते 2.8चा NOC हा मुद्दा होता. 2.8चा NOCचा मुद्दा होता. हे 13-2 कुठून आलं ना सर आम्हाला पण माहित नाही काय. तर हे जे आरोप तुमच्यावर जे लावण्यात आलेले, जे लोकांचं असं म्हणणं आहे की विलंब होतोय प्रोजेक्टला आणि तो बिल्डर आम्हाला नकोय, बरखास्त करायचा आणि नवीन सोसायटी फॉर्म करायची, असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्यांच्याकडे मेजॉरिटी आहे का, आणि जे बोलतायत ते तथ्य आहे? ते जे बोलतायत ना सर ते पूर्ण खोटं आहे. मी कोणाचं नाव घेऊ शकत नाही. त्या लोकांनी माझं नाव घेतलंय सर. आणि काय आता मीडियामध्ये बेसिकली कोणाचं नाव घेणं पण ते काय, आणि माझ्या विरुद्ध जे काही नाव घेतलंय ना तर ते मी नंतर हँडल करणार. ते डिफॉर्मेशन काय आहे माझ्या विरुद्ध होणार, मी नंतर हँडल करणार. पण तुम्हाला मी एक तुम्हाला मी सांगतो सर की बेसिकली जे काम जे होतंय ना ते 12 वर्षामध्ये जे काही डेव्हलपरने काम केलंय ते डिले जे झालंय ते 3-4-5-6 वर्षामध्ये व्हायला पाहिजे. पण बेसिकली गव्हर्नमेंटचं पॉलिसीज आहे त्याच्यामध्ये, बाकी अजून काय पेपर वर्क आहे सर, तुम्हाला माहिती असेल कसं आहे ते. आणि आता सध्या फक्त NOC साठी थांबलं गेलंय.
तुम्ही आम्हाला एनओसी द्या ना सर, रिवाइज एलओए आम्हाला द्या तुम्ही आणि आयओए आम्हाला द्या. आम्ही विदिन 24 आवर्स आम्ही काम चालू करू सर. लोकांना भाडे भेटते का? विचारा ना सर, विचारा, सर्वांना विचारा. लोक सहमत आहेत का? बिल्डर सोबत सहमत आहेत का? हातवर करा आणि सांगा ना, हातवर करा आणि सांगा सगळे करू. आपण सहमत आहात का? आम्हाला जो सवलत पाहिजे ना, आम्हाला तो सिलेंडर पाहिजे, आम्हाला कोण नाही पाहिजे, पैशासाठी धावत आहे. जे काही केलेले आहे ते पूर्णपणे खोटं आहे ना सर. एव्हिडन्स पण दाखवा ना. तुम्ही आरोप टाकतात ना सर, तुम्ही आरोप टाकतात, आरोपावर तुम्ही एव्हिडन्स पण द्या. आता माझ्याकडे पुन्हा तुम्ही मी जे काही शब्द बोललोय ना सर, माझ्याकडे पुन्हा एव्हिडन्स इकडे आहे, मी तुम्हाला देतोय. हे बेसिकली डिफॉर्मेशन, पूर्ण डिफॉर्मेशन आहे. आणि हे लोक आहे ना सर स्वतःच्या स्वार्थासाठी, आणि हे कमिटीमध्ये पण होते ना सर, हे कमिटीमध्ये पण होते. एव्हरी मंथ मिनिट्स ऑफ मीटिंग आहे, सिग्नेचर आहे, सगळं सर्व माहिती आहे. काँग्रेस कमिटीमधला एक मेंबर नाही, दोन तो काल बोलत होते, ते काल बोलत होते. हा. मी स्वतः त्या कमिटीमध्ये होतो. हम्म. त्यांनी जो आरोप लावला त्याबद्दल आपण सहमत आहात? सर मला एक तुम्ही सांगा, जेव्हा डेव्हलपरने सांगितलं की ज्या ज्या लोकांचं घर धोकादायक आहे तुम्ही निघू शकता, तर हे लोक, हे जे लोक काल होते ना सर तिकडे, या लोकांनी डेव्हलपरकडे पूर्ण वर्षभरचं रेंट घेतलं, डिपॉझिट घेतलं, साधारण 4-4.5 लाख रुपये पूर्ण पैसे घेऊन सर या लोकांनी आपलं घर जे आहेत डेव्हलपरला हँड नाही केले. नंबर 1. ओके. आणि जेव्हा आम्ही त्याला सांगितलं की तुम्ही हँड करा, मग हे ज्या घरामध्ये तालं लावले होते डेव्हलपर सोसायटीचं, म्हणजे ज्या ज्या लोकांनी घर हँड केलं होतं त्या खोलीवर सोसायटीने ताला लावलं होतं सर. आता हे दोघे लोक जे आहेत ना, पूर्णपणे पैसे घेऊन ते घर पण हँड करत नाही आपल्याला आणि विरोध करतात. आणि जेव्हा आपण ताला लावायला गेला ना, सर्व लॉक वगैरे ब्रेक केले, पोलीस केस केले असतात त्यांच्यावर आम्ही. पण आता सध्या ते बोलतात येईल पावसाळा येतो, हा. अशामध्ये जर परत घर कोसळलं काय झालं तर याला सर्व बिल्डर जबाबदार असेल. नाही, प्रश्नच नाही ना सर. जेव्हा बिल्डर म्हणतोय की तुम्ही आता निघू शकता, तुम्हाला पूर्ण जे भरपाई आम्ही करून देऊ, जेव्हा बिल्डर म्हणतोय, मग तुम्ही सहकुशी तुम्ही रिस्क घेऊन राहता ना तिकडे. आता एवढं माणसं 40 लोक जे आहेत, 40 लोक 78 पासून तुम्ही आता विचार करा ना, 50% लोक बाहेर आहेत सर. 50 लोक बाहेर आहेत, आपला भाडं वगैरे घेऊन निघाले ते लोक, कारण त्यांना तिकडे राहायला बरोबर नव्हतं, धोकादायक काही पण होऊ शकतं. तर तुम्हाला वाटतंय की तुम्हाला परिवारानं तुम्हासाठी धोकादायक आहे, मग तुम्ही निघा ना. डेव्हलपर तुम्हाला पैसे द्यायला तयारी आहे. बाकी सर्व लोक 40 लोक निघून गेलेत ना सर, मग तुम्ही पण निघा. हे आरोप तुम्ही खंडन करताय. पूर्ण खंडन करतो सर मी, पूर्णपणे खंडन करतो. हे सगळं खोटं आहे सर. पूर्ण खोटं आहे. हे सगळं आपके साथ में. पूरे लोग जो है हमारे साथ में है सर, पूरे लोग हमारे साथ में हैं. उसके बारे में कुछ डाउट नहीं है. आज वर्किंग डे है सर, दोस्त लोग आ नहीं पाए आज, लेकिन आज वर्किंग डे होने के बावजूद भी 3 बजे सब लोग यहाँ पर मौजूद है सर. तो एवढा चांगला आहे ना. शॉर्ट ले लो.